मला वाटतं या सभागृहामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त वेळ अधिकाऱ्याच्या कामचुकारपणामुळे जातो। तारांकित सगळे जर तपासले आणि या प्रश्नाचं जर संशोधन केलं, विधानसभेच्या कामकाजाचं संशोधन होणं गरजेचं आहे की कोणते कामं जास्त येतं, प्रश्न कोणते जास्त येतात। एकतर अधिकाऱ्याच्या नाचुकीमुळे, त्यांच्या भ्रष्टाचारामुळे आमच्या सभागृहाचा हा वेळ जातो। हे कायदे मंडळ आहे आणि आम्हाला सभागृहात वेळ घालावं लागतं, कायदा केल्यानंतर अंमलबजावणी होत नाही म्हणून। ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे। तालिका अध्यक्ष म्हणून तुम्ही हे खरं तर निर्णय घेतला पाहिजे का असे अधिकारी तुम्ही सांगा, तुम्ही काय उत्तर दिलं, सक्तीच्या रजेवर पाठवल्या जाईल। आज पाठवा, आज। आणि फौजदारी गुन्हे दाखल का नाही करत त्याच्यावर? त्यानं फसवलंय त्या माणसाला, तिथे त्याला हेलपाटे मारावं लागले कोर्टामध्ये, त्याचं शारीरिक नुकसान झालं, वेळ गेला, वय गेलं, आयुष्य गेलं। आणि या दरम्यान जर आत्महत्या झाली असते तर या अधिकाऱ्यानं काय केलं असतं? भरून दिलं असतं। काय होतं असं अध्यक्ष महोदय? आमचं प्रशासन, तुमच्या मंत्र्याचा कारभार हे साताऱ्यातला आहे आणि मुख्यमंत्री साताऱ्यातले आहे। कशी हिंमत केली त्यानं? कशी हिंमत केली? अरे जिथं वाघ असतं तिथं अशा बकऱ्या गिकऱ्या फिरल्या नाही पाहिजे। मला वाटतं तुम्ही हा वचका दाखवा, त्याच्यावर गुन्हे दाखल करा, फौजदारी गुन्हे। शेवढा खर्च आला अशी ऑर्डर करा, ते सगळे वसूल करा आणि आजच्या सक्तीवर पाठवा। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्माननीय बच्चूभाऊंनी सांगितलं त्याच पद्धतीचा निर्णय आणि निर्देश दिले जातील। आजच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल। परंतु एखाद्या अधिकाऱ्यावर उद्याच्या उद्या काही कारवाई करण्याची जर भूमिका घेतली तर ते कोर्टामध्ये जातात। म्हणून 15 दिवसामध्ये मंत्रालयीन स्तरावर अधिकाऱ्याकडनं चौकशी केली जाईल, कारण ऑलरेडी जिल्हाधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठवलेलाच आहे आणि म्हणून अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा काही प्रश्न येत नाही। जे अधिकारी याच्यामध्ये आहेत त्यांना आजच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल। 15 दिवसात अहवाल घेऊन जर गुन्हे दाखल करायला लागले तर फौजदारी गुन्हे देखील दाखल केले जातील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।